आपण परवाच मांडलेला विषय म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, जी गव्हर्नमेंटने आता नवीन सुरू केलेली आहे, ज्याचे फॉर्म्स आजपासून सुरू होणार आहेत. याला खूप चांगला प्रतिसाद सर्वांनी दिलेला आहे. खूप साऱ्या लोकांनी हा व्हिडिओ पाहिलेला आहे आणि त्याच्यावरती मला खूप कमेंट्स आल्या, की एक्झॅक्टली बाबा माझ्याकडे जर एक्झिस्टिंग कुठलं बेनिफिट सुरू असेल, मी कुठल्या दुसऱ्या योजनेमध्ये जर लाभ घेत असेल, तर मला नेमके पैसे किती मिळतील आणि मिळतील का नाही मिळतील? मी याला पात्र आहे किंवा नाहीये? दुसरं म्हणजे की जे डॉक्युमेंट्स याच्यामध्ये लागणारे आहेत, जसं की उत्पन्नाचा दाखला आहे, नंतर डोमिसाईल सर्टिफिकेट आहे. हे डॉक्युमेंट्स नेमके कुठे काढायचे? हे काढण्यासाठी काय-काय मला कागदपत्रांची पूर्तता करायची आहे आणि मला कुठे सबमिट करायचे आहे? या सगळ्या गोष्टींचं निरसन आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. नमस्कार मंडळी. तर आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्यामध्ये आलेले जे कमेंट्स होत्या, ज्या लोकांच्या शंका होत्या, त्या शंकांचं निरसन एक-एक करून आपण बघूयात. यातली पहिली शंका अशी होती, की ही नेमकी कोणकोणत्या महिलांसाठी ॲप्लिकेबल स्कीम आहे? तर ही महिला जर विवाहित असेल, अविवाहित असेल, विधवा असेल किंवा निराधार असेल, अशा सगळ्या महिलांसाठी ही स्कीम अवेलेबल आहे. काहींच्या कमेंट होत्या, की मी अविवाहित आहे, तर मी याला पात्र आहे का? तर येस, तुम्ही याला पात्र आहात. तुम्ही याच्यामध्ये अर्ज करू शकता. या सगळ्या मी ज्या महिला डिस्कस केल्या, या सगळ्यांसाठी ही स्कीम अवेलेबल आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही पात्र आहात. दुसरी एक शंका खूप लोकांच्या मनात आहे, की एक्झिस्टिंग जर मी कोणत्या योजनेचा लाभ घेत असेल, जसं की संजय गांधी निराधार योजना असेल, काहींना शंका होती, की पीएम किसानची जी योजना गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने राबवलेली आहे, याचा मी फायदा घेत असेल, तर याच्यामध्ये मला बेनिफिट मिळू शकतं की नाही मिळू शकत? तर पहिलं आहे, की तुम्ही जर पीएम किसान योजनेचं बेनिफिट घेत असाल, तर यांनी काही फरक पडणार नाहीये. हे या योजनेमध्ये तुम्हाला कुठलं ब्लॉकर ठरणार नाहीये. जरी तुमच्याकडे असेल, तरी तुम्ही या ₹1500 जी योजना आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, याला अप्लाय करू शकता. कारण पीएम किसान हे सगळ्यांसाठी, फक्त महिलांसाठी असणारी स्कीम नाहीये. दुसऱ्या ज्या स्कीम्स आहेत, ज्या फक्त महिलांसाठी गव्हर्नमेंटने आणलेल्या आहेत, ते राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल आणि याच्यामध्ये जर तुम्ही कोणतं बेनिफिट घेत असाल, जसं संजय गांधी निराधार योजना, याच्यामध्ये ₹1500 बेनिफिट हे महिलांना मिळत असतं. तर हे बेनिफिट जर मिळत असतील, तर हे तुमचं या नवीन स्कीममधले 1500 वजा पूर्वी मिळणारं बेनिफिट, हे वजाबाकी केल्यानंतर जर खाली काही रक्कम शिल्लक राहत असेल, तेवढ्या रकमेचं बेनिफिट तुम्हाला या योजनेमध्ये मिळणार आहे. उदाहरण म्हणून जर आपण बघितलं, की एका योजनेमध्ये मला ₹500 मिळत आहेत आणि या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं आहे, की ₹1500 प्रति महिना. तर 1500 वजा 500 म्हणजे खाली राहतात ₹1000. तर ₹1000 बेनिफिट तुम्ही या योजनेमध्ये घेऊ शकता आणि तेवढी रक्कम तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे. आता जी कागदपत्र लागणार आहे, त्या कागदपत्रांमध्ये मुख्यतः 2 अशी डॉक्युमेंट आहेत, की ज्याला थोडा वेळ लागू शकतो आणि याच्याबद्दल बऱ्याच लोकांच्या शंका होत्या, की याला वेळ लागतो, तर मी फॉर्म कसा भरू शकतो? त्यातलं पहिलं जे होतं, की अधिवास प्रमाणपत्र आणि याला ऑब्लिक आहे, की तुमचा जन्माचा दाखला म्हणजे बर्थ सर्टिफिकेट. जर एखाद्याकडे बर्थ सर्टिफिकेट असेल, तर तुम्हाला अधिवास प्रमाणपत्र काढण्याची गरज नाहीये. फक्त बर्थ सर्टिफिकेटवरती तुमचं काम होणार आहे. आणि आता अधिवास सर्टिफिकेटला इंग्लिशमध्ये म्हणतात डोमिसाईल सर्टिफिकेट. तर हे बर्थ सर्टिफिकेट तुमच्याकडे नसेल, तर तुम्हाला हे डोमिसाईल सर्टिफिकेट हे काढून घ्यावं लागणार आहे. आता हे डोमिसाईल सर्टिफिकेट काढण्यासाठी तुम्हाला कुठे जायचं आहे, तर जवळचं सेतू केंद्र जे असेल, तिथे जाऊन तुम्ही हे डॉक्युमेंट काढू शकता आणि याला तुम्हाला कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत? तर पहिलं तुमच्यासाठी आहे, की तुमचा एखादा शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल, तर ते एक डॉक्युमेंट तुम्हाला हवं असणार आहे. दुसरं तुमचं वैयक्तिक आधार कार्ड, तुमच्या घराचं रेशन कार्ड आणि तुम्ही रहिवासी असल्याचा दाखला किंवा त्याचं एक घोषणापत्रही अवेलेबल असतं. हे डॉक्युमेंट आणि त्याच्याबरोबर तुमचा एक फोटो. एवढं जमा केल्यानंतर तुम्ही या डोमिसाईल सर्टिफिकेटचं ॲप्लिकेशन पूर्णपणे भरू शकता आणि एक 4 ते 5 दिवसामध्ये तुम्हाला हा डोमिसाईल सर्टिफिकेटचा दाखला तुमच्या सेतू केंद्रामधनं मिळून जाईल. दुसरं महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे उत्पन्नाचा दाखला. या योजनेमध्ये काय सांगितलंय, की तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांच्या कमी असावं. हे जर 2.5 लाखांच्या कमी असेल तरच तुम्ही ह्या योजनेसाठी पात्र आहात. अदरवाईज तुम्ही या योजनेला ॲप्लिकेशन हे करू शकत नाही. आता हा उत्पन्नाचा दाखला नेमका कुठे मिळतो? तर तुम्हाला जाऊन तुमच्या जवळच्या सेतू केंद्रामध्ये याच्यासाठी ॲप्लिकेशन करायचं आहे आणि तिथून ते ॲप्लिकेशन प्रोसेस होऊन तुम्हाला त्याचा उत्पन्नाचा दाखला मिळणार असतो. तर याच्यासाठी काय-काय कागदपत्र मला हवेत? की पहिलं मला हवंय, की माझं रेशन कार्ड हवं माझ्याकडे. दुसरं माझं आधार कार्ड असेल आणि नंतर तलाठ्याकडनं एक उत्पन्नाचा अहवाल मिळतो. दाखला नाही, उत्पन्नाचा अहवाल तलाठ्याकडनं मिळतो. तो आपल्याला घ्यायचा आहे. त्याच्यावरती एक उत्पन्न डिक्लेरेशन केलेलं असतं आणि याच्या बेसिसवर ते ॲप्लिकेशन पुढे आपलं प्रोसेस होतं आणि तहसील कार्यालयामधून मग आपल्याला त्याचा फायनल उत्पन्नाचा दाखला मिळत असतो. दुसरं तुमचा एक स्वतःचा एक पासपोर्ट साईजचा फोटो याच्यासाठी लागणार आहे आणि जर कोणी नोकरीला असेल, तर नोकरीला असणाऱ्यांचं फॉर्म 16 हे तुम्हाला जमा करायचं आहे आणि हे सगळं जमा केल्यानंतर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरून तुम्हाला एक 5 ते 6 दिवसामध्ये उत्पन्नाचा दाखला हा मिळू शकतो. आता आज आपण फक्त काय बघितलेलं आहे, की ज्या शंका होत्या लोकांच्या, की काही कागदपत्र कसे मिळवायचे आणि नेमके कोणकोणते डॉक्युमेंट याला लागणार आहे. त्याच्याबद्दलच्या शंकांचं निरसन आपण व्यवस्थितपणे आता पाहिलेलं आहे. स्कीमबद्दलची व्यवस्थित माहिती आपण मागच्याच व्हिडिओमध्ये डिस्कस केलेली आहे. त्याची मी लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्याच्यावर तुम्ही क्लिक करा. तुम्हाला स्कीमची व्यवस्थित माहिती याच्यावरती मिळून जाईल
आणि तुम्हाला लक्षात येईल की मी याच्यासाठी पात्र आहे की नाही आहे. आता ॲप्लिकेशन फॉर्म आणखी काही ऑनलाईन आलेलं नाही आहे. मी सुद्धा वाट बघतो की गव्हर्नमेंट कधी याचं नोटिफिकेशन जारी करेल आणि ॲप्लिकेशन फॉर्मची लिंक आपल्याकडे मिळेल. याचं काही ॲप येतंय का किंवा ऑनलाईनच जाऊन आपल्याला वेबसाईटवरती कुठल्या भरायचं आहे याची माहिती थोड्याच वेळात मिळेल आपल्याला. तो आल्यानंतर आपण बघूया की ॲप्लिकेशन फॉर्म स्टेप बाय स्टेप कसा भरायचा, त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची आहे. तर याच्यासाठी तुम्ही लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पुढचं नोटिफिकेशन हे ऑटोमॅटिक मिळून जाईल आणि तुमच्या लक्षात येईल की आपल्याला हा फॉर्म नेमका कसा भरायचा आहे. तर आपण परत भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.